हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 126. क्षणक्षणी नीच नवी, दृश्याची चोख मदवी, दिठी करवी वेढवी उदारजे. अर्थात प्रतिक्षणी सृष्टीला नित्य नवनवीन दृश्यरूपी वस्त्रे आत्मपरब्रह्माकडून माया नेसवून घेत असते. आपल्या भार्येची ही हौस आत्मपरब्रह्म आनंदाने पूर्ण करत असते. एक पळभरही मागील दृश्य पुढील क्षणाला जसेच्या तसे नसते. त्यात किंचित तरी बदल झालेलाच असतो. आपल्याला तो जाणवत नाही, हा आपला दोष असतो. बरेच दिवसांनी वर्षांनी एखादी गोष्ट पाहिली की आपल्याला त्या तितक्या दिवसांचा वर्षांचा बदल एकदम जाणवतो. हा बदल एकेका क्षणाक्षणाने झालेला असतो. आपल्याला समजावे, शब्दात व्यक्त करता यावे म्हणून क्षण, पळ असे कालमापनाचे अत्यल्प दर्शविणारे शब्द वापरायचे. आपल्याला डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करायला जितका वेळ लागतो त्या वेळेला क्षण, पळ, निमिष असे म्हणतात. वास्तवात सृष्टीतील अशा बदलासाठी क्षण, पळ, निमिष हे कालमापनही जास्त आहे. वस्तुतः सृष्टीतील बदल हा प्रवाहित होत असतो. तो सतत होत असतो. त्या बदलाला स्थिरता नाही. प्रवाहित पाणी आपण पाहू शकत नाही, कारण ते सतत अव्याहत वाहत असते. आपण पाहीपर्यंत ते वाहून पुढे गेलेले असते. ते प्रवाहित अवस्थेत असलेले आपण पाहू शकतो. यामुळे या सृष्टीला नित्य नवीन रूप सतत मिळत असते. सृष्टी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत जितके वेळा सूर्योदय सूर्यास्त झाला तितके वेळा तो नवीन झालेला आहे. हे असे सृष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत सतत होत असते. यामुळे सृष्टी सदा ताजी टवटवीत असते. तिच्या सान्निध्यात आपण ताजेतवाने प्रफुल्लित उल्लसित होतो. याचा उपयोग करून विशेषतः मानवाने एकाग्र एकचित्त व्हावे, अमन नमन व्हावे आणि ध्यानसमाधी साध्य करावी, साक्षात्कारित व्हावे. याचा अर्थ आत्मपरब्रह्म ब्रह्मांडामध्ये सदा सर्वदा नित्य असते. ते सतत कार्यवाहित असते. ते नाही असे कधीही होत नाही. यामुळे हे ब्रह्मांड टिकून राहते. हीच आत्मपरब्रह्माची सत्य ओळख आहे. हाच त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तसेच त्यामधून नित्य नूतन सृष्टी निर्माण होते. याचा अर्थ द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे आत्मपरब्रह्म त्याच्या जागी स्थिर आहे. यामुळे ते अबाधितही आहे. ते अदृश्य, अरूप, निराकार असले तरी ते सर्वत्र सदा उपस्थित असते, हे यावरून सिद्ध होते. ते अमुक ठिकाणी असते, तमुक ठिकाणी नसते किंवा कोठे कमी जास्त असते असेही नाही. ते सर्वत्र समप्रमाणात असते. एरवी या ब्रह्मांडाचा कारभार समतोल राहणार नाही. जे निर्माण होते ते ज्याच्या त्याच्या बीजरूपी निर्मितीच्या क्षमतेनुसार निर्माण होते. आत्मपरब्रह्म सर्वांना समप्रमाणात परम ऊर्जा पुरवत असते. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा. जे स्वतःच्या गरजेपेक्षा कमी जास्त त्याचा वापर करतील त्यांना आत्मपरब्रह्माकडून स्वयंभूपणे संचिताच्या नियमाप्रमाणे शिक्षा होते. कारण कमी किंवा जास्त ही आत्मपरब्रह्माशी म्हणजेच अंशात्म्याशी प्रतारणा असते. ही आत्मवंचना असते. यामुळे आत्मपरब्रह्माला अपेक्षित असे जीवन जगले जात नाही. त्यामुळे अपेक्षित असे संचित संपत नाही. ते मुक्तीत अडथळा ठरते. याची विशिष्ट प्रकारे पुनर्जन्म देऊन शिक्षा दिली जाते. याचा असाही अर्थ आहे की आत्मपरब्रह्माच्या प्रत्येक निर्माणाला
काहीतरी विशिष्ट अर्थ आहे. कोणतीही निर्मिती उगीचच विनाकारण नाही. प्रत्येक निर्माण हे कोणा ना कोणाला तरी त्याचे संचित संपवायला उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला उपयुक्त नसलेले तसेच जपून ठेवावे, नासू नये, नष्ट करू नये. येथे सहजीवन जपावे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. ओवी क्रमांक 127. मागलिया क्षणाची अंगे, पारुसी म्हणोनिया वेगे, सांडूनी दृष्टी रिगे, नविया रूपा. अर्थात मागील क्षणाला जे निर्माण झाले ते जणू काही पारोसे झाले, अशा समजुतीने आत्मपरब्रह्म तेथे नवनिर्मिती करत असते. पारोसे याचा अर्थ जे शुद्ध पवित्र होते त्याला कशाचा तरी स्पर्श झाला, विटाळ झाला आणि त्यामुळे ते आता पूर्वीप्रमाणे शुद्ध पवित्र राहिले नाही, ते विटाळले. किंवा सकाळी आंघोळ करायच्या आधी आपण पारोसे असतो. जेव्हा आपण आंघोळ करून स्वच्छ, शुद्ध, पवित्र होतो तेव्हा आपले पारोसे पण जाते. येथे फक्त स्वच्छतेला प्राधान्य आहे. यात काहीही धार्मिक सोपस्कार नाहीत. आपण करत असलेले कृत्य शुद्ध पवित्र व्हावे, स्वच्छता राखली जावी अशा हेतूने हे सर्व पाळले जाते. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म ब्रह्मांडात वस्तुजगत निर्माण करते आणि त्याच क्षणी ते या ब्रह्मांडाच्या स्पर्शाने पारोसे झाले असे समजून ते लगेच त्याला नवीन रूप देते. असे क्षणोक्षणी घडत असते. एक नित्य आचरणात असलेले रूपक वापरून माऊली आपल्याला आत्मपरब्रह्माच्या नवनिर्मितीचे कोडे उलगडून दाखवित आहेत. आत्मपरब्रह्म नित्य क्षणी सतत नवनिर्मितीमध्ये सदा कार्यरत असते. तसे नसेल तर हे ब्रह्मांड नष्ट होईल. ब्रह्मांडाच्या अस्तित्वासाठी आत्मपरब्रह्म सतत क्षणोक्षणी कार्यरत असणे आवश्यक आहे. आपल्याला फक्त एक क्षण जरी श्वास मिळाला नाही तर आपले काय होईल याचा विचार करावा. यावरून ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा विचार करावा. एक क्षण जरी आत्मपरब्रह्माने कार्य करणे थांबविले तर हे ब्रह्मांड लयाला जाईल. तसेच यायोगे प्रतिक्षणी नवनिर्माण शुद्ध पवित्र राखले जाते. येथे ब्रह्मचैतन्य सत्यार्थी नांदत राहते. यात परमानंदाचे रहस्य लपलेले आहे. यावरून लक्षात घ्यावे की येथे आत्मपरब्रह्म सदा आणि प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, चराचरात ते सतत व्यापलेले आहे. येथे सतत नवनिर्मिती होत आहे. आपण जीवित आहोत याचा अर्थच आपण आत्मपरब्रह्माने व्यापलेले आहोत. म्हणून त्याला शोधायला कोठेही जायची गरज नाही. जेथे असाल तेथे उपासना करावी, ध्यान लावायची सवय करावी. सुरुवातीला ध्यान पद्धतींची आवश्यकता वाटेल, तथापि यथाकाळी कसलेही सोपस्कार न करता ध्यान लागू लागेल. कारण आपण प्रतिक्षणी त्या परम ऊर्जेने भरलेले आणि व्यापलेले आहोत. मन दूर करून हे जाणायचाच अवकाश आहे. याची जाण आली की आपण सहजच योगिक वर्तन करू लागतो. याचा सुपरिणाम म्हणजे आपण सदा आनंदी राहू लागतो. हरिओम.